तर ते पाहायला गेलता. म्हणलं मी घरून येतो. त्यांनी रस्त्यातच धरलं आणि मारलं आणि दारात नेऊन टाकलं मी जाऊस तर. कोण मारला? बोडक्याच्या पोरांनी. नावं काय आहेत मारणाऱ्यांची? राजा इजा, आशाबाई बोडके. काय भांडण होतं तुमच्याचं आणि त्यांचं? भांडण काय काय नाही मला माहित नव्हतं. मी माहेराला गेलेले होते तर त्याची गाडी कोणी जाळली कोणी नाही मला माहित नाही. पोराचं कामाला जाता जाता पडलं म्हणून ते दवाखान्यात इथं आणलं होतं. सरकारी दवाखान्यात होतं पोरग. ज्या दिवशी गाडी जळाली त्या दिवशी पोरग सरकारी दवाखान्यात होतं आणि मी माहेरात गेलेली होती. हा किती दिवस झाले ऍडमिट झालो? ऍडमिट का त्या बरं 4 दिवस होता. आता 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 शनिवारी आणलेलं. 8 दिवस झाले सर. आज 15 तारखेला आणलेलं. त्याचं नाव काय आणि तुम्ही त्याच्या कोण लागता? सागर आगलावी तुम्ही त्याच्या कोण लागता? आई. तुम्ही कंप्लेंट वगैरे दिली पोलिसात? हा केव्हा झाला घटना केव्हा झाली? ही घटना शनिवारी झाली 7 वाजता 15 तारखेला. मारलेला कोण आहे आणि मारलेलं वाद झाला? राजा इजा आशी बोडके. कोणत्या कारणाने वाद झाला? हा? वाद कशामुळे कोणत्या मारलं कारणाने? म्हणजे? त्या गाडीमुळं. आणि आम्ही घरी नव्हतो ना. आमच्या घराला कुलूप लावलेलं होतं ना. पण आमच्या मागं पाठिंबा नाही कोणी म्हणून त्यांनी याचा आरोप घेतला याच्यावर. गाडीचा काय वाद होता? गाडीचा वाद काहीच नाही. कोणी जाळली आम्हाला माहितच नाही. 2 वाजता गाडी जळालेली. मी माहेराला गेलेली होती. पोरग इथं सरकारी मध्ये ऍडमिट होतो. गाडीवर पडलं होतं काय मागणी? कामाला जाता जाता. तुझी मागणी आहे आता आमची आरोपीला हे करायचं. त्याला आधी आणून तिथं अटक करायचं दोघा तिघायला बी. माईला बी 2 भावायला बी. तवा इथून उचलायचं तवरक मला उचलायचं नाही. काय नाव आपलं? अजून एक मोमेडियन तुमचं नाव काय? रुक्मणबाई आगलावी. समाजाचा ते माणूस पुण्याला पळून गेलेले. ज्या दिवशी मारले त्या दिवशी पुण्याला पळून गेलेले. आणि अशी काल भवानीनगर मधील रहिवासी महिला नामे रुक्मणबाई भगवान आगलावे या पोलीस स्टेशन कदीम जालन्याला आल्या होत्या. त्यांच्याकडील MLC वरून आम्ही काल गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यांच्या शेजारी राहणारे 3 आरोपी 2 इसम आणि 1 महिला यांच्या विरोधात काल कदीम जालना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये त्या युवकाचा आज पहाटे मृत्यू झाला आहे. उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आज त्याच्या शवविच्छेदन आणि इतर प्रक्रिया करीत आहोत. तसेच यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस स्टेशनची 2 वेगवेगळी पथकं वेगवेगळ्या गावांमध्ये रवाना झालेली आहेत. तसेच यातील गुन्ह्यामध्ये गुन्ह्याच्या कलमाची वाढ करण्यात आलेली आहे आणि पुढील योग्य तो तपास सुरू आहे. कारण काय म्हणे? मैताला काही दिवसांपूर्वी शेजारील 3 व्यक्तींनी मारहाण केली होती आणि त्या मारहाणी दरम्यान त्याचा